चल मध्ययुगीन भारताची इतिहास सुरू करूया. ओके, कुणी ते उठतील कशी डायरेक्ट कार्यक्रमच केल्या हा. सगळ्या सर्व लोकांना सूचना दिल्या. उठला बाहेर गेला की टप्पोट टाकला हा. त्यामुळे तो काय परत दिसणार नाही, त्याला गायबच करून टाकला. त्यामुळं असं काय होणार नाही. खूप चांगल्या आपल्याला प्रेरणा मिळालेली आहे. ओके, प्रत्येक गोष्टीला प्रत्येक पॉइंटला अनेक सरप्राइजेस आहेत, अनेक आहेत. चोख अभ्यास झाला पाहिजे. प्रत्येकाने एक एक शब्द पेला, प्रत्येकानं एक एक शब्द पेला. आजचा दिवस फार महत्वाचा आहे कारण अख्खं सगळं श्रेय आज बसू. चालू करूया मध्ययुगीन भारताचा इतिहास. ओके, इतिहासाचे सगळे आहेत का? ओके, लक्ष द्या, व्यवस्थित हे करा. चला, आपल्या इतिहासाचे 4 टप्पे आपण बघितले होते आणि 4 टप्प्यांमध्ये आपण म्हटलं होता आमचा जो इतिहास चालू होतो त्याच्यामध्ये प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास आणि स्वातंत्र्योत्तर भारत हा आमचा इतिहासाचा कालखंड चालू होतो. आणि हा इतिहासाचा कालखंड चालू होत असताना आम्हाला एक पहिली गोष्ट लक्षात येते की काय होतं, येशू ख्रिस्तांचा जन्म. काय, येशू ख्रिस्तांचा जन्म, त्याच्या पाठीमाग साधारणतः किती लाख वर्ष, 25 लाख वर्ष ते इसवी सनाचं कुठलं शतक आहे? 90 शतक. कुठलं शतक आहे? 90 शतक. इथपर्यंत जो कालखंड येतो तो कुठला येतो? प्राचीन भारताचा इतिहास. कुठला येतो? प्राचीन भारताचा इतिहास. प्राचीन भारतामध्ये 3 धर्म आहेत. भारतामध्ये 3 धर्म आहे. पहिला धर्म जो मूळचा धर्म आहे तो कुठला आहे? हिंदू धर्म. दुसरा 4थ्या आणि 5व्या शतकामध्ये जो धर्म आला तो कुठला आला होता? जैन धर्म. आणि तिसरा जो होता तो कुठला होता? बौद्ध धर्म. हे भारताच्या संस्कृतीशी समरस झालेले 3 धर्म प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये आहे. मग इतिहासकारांना इतिहासामध्ये टप्पे का करावेसे वाटले? ओके, 9व्या शतकानंतर इथं भारतामध्ये जे चालू होतं ते इस्लामी आक्रमण. काय चालू होतं? इस्लामी आक्रमण. आणि इस्लामी आक्रमणानुसार भारतामध्ये मध्ययुगीन भारताचा इतिहास चालू होतो. काय चालू होतो? मध्ययुगीन भारताचा इतिहास चालू होतो. म्हणजे मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करणं म्हणजे कोणाचं आक्रमण करणं? इस्लामी आक्रमणांचा अभ्यास करणं. तुम्हाला एक शीट दिली असेल, ती एक शीट करायची आणि पेपरला जायचं, त्याच्यामधून मॅक्सिमम आउटपुट मिळते. मिळाली शीट सगळ्यांना? ओके, ती शीट करायची, त्या शीटवर सगळं आपल्याला कार्यक्रम करायचा आहे तो सगळे. ती नंतर घरी जाऊन बघा, आज सगळं पाठ करून टाकायचं आहे, तिथं काहीच ठेवायचं नाही. आम्ही म्हटलं होतं मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करणं म्हणजे दादा आवाज आला पाहिजे. कुणाचा आक्रमण अभ्यास करणं? इस्लामी आक्रमण. कुणाचा करणं? इस्लामी आक्रमणांचा अभ्यास. म्हणजे कुठला अभ्यास होता? मध्ययुगीन भारताचा इतिहास. आणि मग आम्ही इतिहासाचा अभ्यास करत असताना आम्हाला पहिलं ज्ञात आक्रमण, मी काय म्हणतो होतं? पहिलं ज्ञात आक्रमण जे झालं होतं ते इसवी सन 712 मध्ये जे येतं मोहम्मद बिन कासिम. कुणाचं येतं? मोहम्मद बिन कासिम. आणि मग त्याच्यानंतर ही आक्रमण करते येतात. आणि मग त्याच्यानंतर जो पहिला येतो बघा, ही ट्रिक लक्षात ठेवायची. पहिला जो येतो तो म्हणजे कोण येतो? गजनी. कोण येतो? गजनी. आणि त्याच्यानंतर जो येतो तो कोण येतो? घुरी. कोण येतो? घुरी. त्यामुळे 2 महत्त्वाचे इस्लामी आक्रमण करते. पहिला कोण आहे दादानो? दुसरा कोण आहे? कोण आहे? गजनी जो येतो तो इसवी सनाचा 1000 ते किती पर्यंत येतो? 1030 मध्ये. आणि त्याचं एक आक्रमण लक्षात ठेवायचं, इसवी सन 1025 मध्ये त्यानं जे मंदिर लुटलं ते म्हणजे कुठलं होतं? सोळटीचे सोमनाथ मंदिर. कुठलं होतं? सोळटीचे सोमनाथ मंदिर. आणि मग त्याच्यानंतर जो येतो तो मोहम्मद घुरी. कोण येतो? मोहम्मद घुरी. मोहम्मद घुरीचा कालखंड कधीपासून कधीपर्यंत आहे? 1173 ते 1206. आणि त्याच्या एकूण किती लढाया होतात? 2. किती लढाया होतात? 2. आणि त्या लढाईचं नाव कुठलं आहे? तराईची लढाई. कुठली लढाई? तराईची लढाई. त्याच्यामध्ये तराईची कुठली लढाई येते? पहिली लढाई. कुठली येते? दुसरी लढाई. पहिली लढाई कधी आहे? 1191. दुसरी लढाई कधी आहे? ओके. आणि दोन्ही ज्या लढाया आहेत त्या दोन्ही लढाया ज्याच्या सोबत झाल्या तो म्हणजे कोण होता? पृथ्वीराज चव्हाण. किती जणांना 800 वर्षाचा मॅटर मी सांगितलं लेक्चरला? रेज युअर हँड. किती जणांना? ओके. बाकीच्या कार्यकर्त्यांनी आपण पुनश्च काय करणार आहोत? 800 वर्षाचा मॅटर कधी बघणार? पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घुरी. थोडक्यात मॅटर कसा होता की मोहम्मद घुरीला पृथ्वीराज चव्हाणावर आक्रमण करायचं होतं का? नाही.
पृथ्वीराज चव्हाणचा सासरा, पृथ्वीराज चव्हाणचा सासरा, त्याचं नाव काय होतं? राजा जयसिंग. काय होतं? राजा जयसिंग. याची मुलगी संयोगिता, याची मुलगी कोण होती? संयोगिता. संयोगिताला पळवून कुणी नेलं होतं? पृथ्वीराज चव्हाण. मग त्यामुळे बाप शिकला होता, मुलगीला काय केलं होतं? पळवून नेलं होतं. मला सल्ला नाही तर कुठली तुमची लढाई होईल. हा, तर काय झालं होतं की बाबा पृथ्वीराज चव्हाण संयोगिताला पळवून नेल्यानंतर राजा जयसिंग कुणाला जाऊन भेटतो? मोहम्मद घुरीला. आणि मोहम्मद घुरीला सांगतो की दादा काय झालेलं आहे? मोहम्मद घुरीला सांगतो की बाबा बघा इथं काय झालेलं आहे. मोहम्मद घुरीला तो सांगतो की बघा पृथ्वीराज चव्हाण आहे, पृथ्वीराज चव्हाणानं आजपर्यंत एकही लढाई हरलेली नाही आणि त्याचं असं म्हणणं आहे की मोहम्मद घुरीला मी हरवू शकतो असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाला होता का? नाही. फक्त राजा जयसिंगनं जावयाच्या विरुद्ध राग, त्यामुळं मोहम्मद घुरीला आक्रमणासाठी बोलवलं आणि घुरीनं पृथ्वीराज चव्हाणवर जे आक्रमण केलं ती म्हणजे तराईची कुठली लढाई? पहिली लढाई. कुठली लढाई होती? पहिली लढाई. ती तराईची पहिली लढाई कधी झाली होती? 1191. कधी झाली होती? 1191. मी ताकद लावला नाही तर मला आताच ताकद लावला आणि हा आवाज आता पडत नाही. हा काल जो चेक केला होता हा आवाज पडत नाही. मला कशाला हे करायला लागते. तराईची पहिली लढाई आणि तराईच्या मीठ जरासं वाढव हे करू. इको होते काय? कोणते आवाज वाढवलं असतं मी ठीक. चल तराईची आवाज कमी करू. तराईची पहिली लढाई आणि तराईची पहिली लढाई मेड वाढव इको कमी करू. चल हा तराईची पहिली लढाई होती आणि तराईच्या पहिल्या हा ओके हा चल तराईची पहिली लढाई चालू होती आणि तराईच्या पहिल्या लढाईमध्ये कोणामध्ये लढाई होती? मोहम्मद घुरी वर्सेस कोण होतं? पृथ्वीराज चव्हाण. कोण होतं? पृथ्वीराज चव्हाण. आणि याच्यामध्ये कोण जिंकतो? पृथ्वीराज चव्हाण. आणि पृथ्वीराज चव्हाणाच्या दरबारामध्ये मोहम्मद घुरी साखर दंडामध्ये खाली बसलेला आहे आणि पृथ्वीराज चव्हाण हातामध्ये तलवार घेतलाय आणि त्या मोहम्मद घुरीच्या कशावर ठेवतोय? मानेवर ठेवतोय आणि म्हणतोय मोहम्मद घुरीला सांग तुझी शेवटची इच्छा काय? सांग तुझी शेवटची इच्छा काय? मोहम्मद घुरी म्हणतो मी कोणाचं तरी ऐकून तुझ्यावर आक्रमण केलं, ही माझी काय चूक, मला तू सोड, जीवन बख्श रे. मी माझ्या काय करेन? राज्यात गेल्यानंतर सांगेन मी कुणाकडून हरलोय? पृथ्वीराज चव्हाण. कोणाकडून हरलेला आहे? पृथ्वीराज चव्हाण. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण कोणाला सोडतो? मोहम्मद घुरीला. कोणाला सोडतो? मोहम्मद घुरीला. आणि मग मोहम्मद घुरीला सोडल्यानंतर मोहम्मद घुरी परत आपल्या प्रदेशामध्ये जात नाही. तो येतो आणि परत कोणावर आक्रमण करतो? पृथ्वीराज चव्हाण. याच्यामध्ये तराईची किती लढाई येते? दुसरी. कधी लढाई येते? दुसरी. ती कधी होते? 1192. कधी होते? 1192. आता मात्र मोहम्मद घुरी पृथ्वीराज चव्हाणाच्या सगळ्या टेक्निक शिकून येतो आणि आता घुरी कुणाला हरवतो? पृथ्वीराज चव्हाण. कुणाला हरवतो? पृथ्वीराज चव्हाण. तराईच्या किती लढाई झाल्या? तराईच्या किती लढाई झाल्या? कधी कधी झाल्या? कोणामध्ये झाल्या? मोहम्मद घुरी आणि पृथ्वीराज चव्हाण. तराईची पहिली लढाई कुणी जिंकली? कुणी जिंकली? तराईची दुसरी लढाई कोण जिंकला? सेम मोहम्मद घुरीच्या हातामध्ये तलवार आहे. आता साखर दंडामध्ये कोण होता? मोहम्मद घुरी विचारतो पृथ्वीराज चव्हाणला सांग तुझी शेवटची इच्छा काय? पृथ्वीराज चव्हाण म्हणतो मागच्या वर्षी इथंच मी तुला सोडलं होतं, आता तुझी वेळ आहे, तू मला सोडलं. तो आजपर्यंत एकही लढाई जिंकलेली हरलेली नाहीस. मी जर तुला सोडलं तर तू मला सोडणार आहेस का? नाही. आणि त्यानं तिथंच त्याचा शिरच्छेद करून टाकला आणि मग विथ रिस्पॉन्सिबल जबाबदारपणे मी वाक्य वापरतो मी इस्लाम मूळचा चांगला आहे. कुणाबद्दल बोलतोय? इस्लामी आक्रमण. ओके, मोहम्मद पैगंबरांनी सांगितलेला इस्लाम हा उत्तमच आहे, पण खलिफा जे अंमलबजावणी करणारे आले त्यांचे मी बद्दल बोलतोय. तिथं मोहम्मद घुरी कुणाला मानतो? पृथ्वीराज चव्हाणाला केलेल्या मदतीची जाण नाही आणि मग इस्लामी आक्रमण करते. इथं नीतिमत्तेचं तत्व साकारतात का? नाही. चला काय काय चालू होतं? आपण काय बघत होतो? इस्लामी आक्रमण. कुठला इतिहास बघत होतो? मध्ययुगीन भारताचा इतिहास. इथं पहिल्यांदा कोण आला? त्यानंतर कोण आला? गजनी. कधीपासून कधी आला होता? 1025 मध्ये. कुठलं मंदिर लुटलं होतं? छोटीचं सम्राट मंदिर. घुरी कधीपासून कधीपर्यंत? ओके, तराईच्या किती लढाई झाल्या? ओके, कोणामध्ये झाल्या? मोहम्मद घुरी आणि पृथ्वीराज चव्हाण. पहिल्या लढाईत कोण जिंकलं? ओके, दुसऱ्या लढाईमध्ये कोण जिंकलं? कोण जिंकलं? आणि मोहम्मद घुरी जाता जाता 1194 मध्ये चंदावरची लढाई करतो आणि राजा जयसिंगला मारून टाकतो.
आणि मग त्याच्यानंतर मोहम्मद घोरी जात असताना त्याचा मृत्यू कधी होतो 1206. कधी होतो 1206. सगळे जे इस्लामी आक्रमणकर्ते आले होते त्यांनी इथं राज्य स्थापन केलं. हे सगळे काय होते इस्लामी आक्रमणकर्ते. काय होते सगळे काय होते इस्लामी आक्रमणकर्ते. आणि पहिल्यांदा भारतामध्ये कुठंतरी राज्य स्थापन केलं जातं. पहिल्यांदा काय केलं जातं राज्य स्थापन केलं जातं. मोहम्मद घोरीचा वायव्य प्रांताचा सुभेदार जो असतो त्याचं नाव काय होतं कुतुबुद्दीन ऐबक. काय होतं कुतुबुद्दीन ऐबक. आणि भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा इस्लामी राज्यकर्ता राजवट चालू होते. इस्लामी राजवट चालू होते. आणि इस्लामी राजवट जी चालू होती त्याला आपण काय म्हणतो होतं सुलतानशाही. काय म्हणतो होतं ओके. भारतामध्ये पहिली इस्लामी राजवट त्याला काय म्हणतो होतं सुलतानशाही. स्थापन करणार कोण होता मोहम्मद घोरीचा कोण होता सुभेदार कोण होता कुतुबुद्दीन ऐबक. आणि या सुलतानशाहीमध्ये एकूण जी घराणी येतात ती घराणी एकूण किती येतात 5. किती येतात 5. आता ही 5 म्हणजे काय होतं बघा कसं लक्षात ठेवायचं भू खा तू स लोधी. काय म्हणायचं होतं भू खा तू स लोधी. काय म्हणायचं भू खा तू स लोधी. भू म्हणजे कुठलं घराणं गुलाम. ही म्हणजे कुठलं होतं खिलजी घराणं. तू म्हणजे कुठलं होतं तुगलक घराणं. स म्हणजे कुठलं होतं सय्यद घराणं. आणि लो म्हणजे कुठलं होतं लोधी घराणं. कुठलं होतं लोधी घराणं. पहिली इस्लामी राजवट म्हणजे कुठली होती कुठली होती. एकूण किती घराणे होती एकूण घराणे किती होती ओके. त्याच्यामध्ये कोण कोण होता गुलाम घराणं खिलजी घराणं तुगलक घराणं सय्यद घराणं कुठलं होतं लोधी घराणं. कुठलं होतं लोधी घराणं. 5 घराणे येतात. आणि हा 5 घराण्यांचा अभ्यास करणं म्हणजे कशाचा अभ्यास करणं सुलतानशाही. कोणाचा अभ्यास करणं सुलतानशाही. सुलतानशाहीचा अभ्यास करणं. आणि मग सुलतानशाही गेल्यानंतर जी येते ती काय येते मुघल बादशाही. काय येते मुघल बादशाही. त्यामुळे 2 मध्ययुगीन भारताचा अभ्यास करणं म्हणजे या 2 आक्रमणकर्त्यांचा अभ्यास करणं या सुलतानशाहीचा अभ्यास करणं. आणि या कशाचा अभ्यास करणं मुघल बादशाही. कुणाचा अभ्यास करणं मुघल बादशाहीचा अभ्यास करणं. हे म्हणजे आपला काय मध्ययुगीन भारताचा इतिहास. कुठला आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास. पहिलं घराणं बघूया दिल्लीच्या सुलतानशाहीमध्ये कुठलं येतं गुलाम घराणं. कुठलं येतं कळतंय आहे सगळी पाठीमागची ओके. पहिलं जे घराणं येतं ते कुठलं येतं गुलाम घराणं. याच्यामध्ये एकूण 4 जण येतात. पहिला जो येतो तो कुतुबुद्दीन ऐबक येतो. दुसरा जो येतो तो अल्तमश येतो. कोण येतो अल्तमश येतो. तिसरी जी येते ती कोण येते रझिया सुलतान. आणि चौथा जो येतो तो येतो बलबन. कोण येतो बलबन ओके. पहिला प्रश्न बघा दिल्लीची सुलतानशाही स्थापन करणारा कोण होता कुतुबुद्दीन ऐबक. कोण होता. दुसरा प्रश्न गुलाम घराण्याची स्थापना करणारा कोण होता कुतुबुद्दीन ऐबक. कोण होता कुतुबुद्दीन ऐबक. आणि यानं कधी स्थापना केली तर कधी स्थापना केली होती 1206. कधी केली होती 1206. दिल्लीची सुलतानशाही 1206 ते कुठपर्यंत चालली 1526. कुठपर्यंत चालली 1526. आणि त्याच्यानंतर मुघल बादशाही कधीपासून कधीपर्यंत 1526 पासून 1707 पासून 1858. कुठपर्यंत चालली 1858. 1707 मध्ये कुणाचा मृत्यू आहे औरंगजेब. कुणाचा आहे औरंगजेब. त्यामुळे लक्षात ठेवा की आपल्याला पहिला प्रश्न येईल की दिल्लीच्या सुलतानशाहीचा कालखंड कधीपासून कधीपर्यंत होता 1206 ते 1526. त्याच्यानंतर मुघल बादशाहीचा कालखंड कधीपासून कधीपर्यंत होता 1526 ते 1858. पण एक रिमार्केबल येतं ते म्हणजे कुठले तर 1707 जिथं कोणाचा मृत्यू आहे औरंगजेबाचा मृत्यू आहे. आणि दिल्लीच्या सुलतानशाहीवर एकूण घराणे किती आले एकूण घराणे किती आले पहिलं घराणं दुसरं तिसरं चौथं 5वं कुठलं होतं लोधी. मोदी नाही हा कुठलं लोधी. हा कुठलं घराणं होतं लोधी. कुठलं होतं लोधी. गुलाम घराण्यांमध्ये पहिला जो येतो तो कोण येतो कुतुबुद्दीन ऐबक. कोण येतो कुतुबुद्दीन ऐबक. कुतुबुद्दीन ऐबक आला की शीट मध्ये एकूण किती गोष्टी दिलेल्या आहेत 6. किती दिलेले 6. पहिलं कुतुबुद्दीन ऐबक आला की काय म्हणायचं दिल्लीची सुलतानशाही सुरू करणारा कोण होता कुतुबुद्दीन ऐबक. गुलाम घराण्याचा संस्थापक कोण होता कुतुबुद्दीन ऐबक. तिसरी महत्त्वाची गोष्ट हा लाखाच्या देणग्या द्यायच्या. कितीच्या द्यायच्या लाखाच्या देणग्या द्यायच्या. म्हणून याला काय म्हटलं होतं लाख बक्ष. काय म्हटलं होतं लाख बक्ष. कितीच्या द्यायच्या लाखाच्या. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट की यानं अजमेर जवळ एक मस्जिद बांधली होती. तो मस्जिदीचा प्रश्न पडेल. ढाई दिन का चोपडा. कुठला होता ढाई दिन का चोपडा.
व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, इथे लक्ष द्या. कुतुब मिनार बांधायला सुरुवात कोणी केली होती? कुतुबुद्दीन ऐबक. आणि कोणाच्या काळात बांधून पूर्ण झाला होता? अल्तमश. कोणाच्या झाला होता? त्या महत्वाचं हा प्रश्न आपल्याला येईल. कुतुब मिनार बांधायला सुरुवात कोणी केली? कोणी केली होती? एक आणि एक शब्द शिका, एक आणि एक शब्द शिका. बी अलर्ट. ओके, मी म्हटलं होतं की मी कोणाचा विचारच करणार नाही. मी कोणाचा विचार करणार, मी कंटेंट म्हणजे कंटेंट टाकणार. लक्ष ठेवा. चला, महत्वाचं की कुतुब मिनारची स्थापना करणारा कोण होता? बांधून पूर्ण करणारा कोण होता? लाख बक्षीस पदवी कुणाला दिली होती? ओके, काही दिन का चुकता कोणी बांधली होती? कोणी बांधली होती? ओके, त्याच्यानंतर याचा मृत्यू जो होतो तो 1206 पासून कधीपर्यंत होतो? 1210. आणि एक खेळ खेळताना याचा मृत्यू होतो तो म्हणजे कुठला होतो? चौका. कुठला होतो? त्यामुळे 6 गोष्टी या कुतुबुद्दीन ऐबक बद्दल कधीच विसरायच्या नाही. त्याच्यानंतर जो येतो तो कोण येतो? अल्तमश. कोण येतो? अल्तमश. अल्तमशच्या बाबतीत काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. बघा, महत्वाचा मुस्लिम धर्मांचा प्रमुख जो होता तो कोण होता? खलिफा. आणि तो कुठे होता? तुर्कस्तान. कुठे होता? या तुर्कस्तानच्या खलिफांकडून सुलतान पदाला मान्यता मिळवणारा जर कोण असेल तर तो म्हणजे कोण होता? अल्तमश. कोण होता? अल्तमश. त्यामुळे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, खलिफाकडून सुलतान पदाला मान्यता मिळवणारा पहिला सुलतान म्हणजे कोण होता? अल्तमश. कोण होता? अल्तमश. यानं राजधानी कुठली केली होती? दिल्ली. कुठली केली होती? दिल्ली. ओके, मुंबई चालचा प्रश्न पडला होता की लॉर्ड हार्डिंग दुसरा कुठे चालू होता? लॉर्ड हार्डिंग दुसरा यानं राजधानी कलकत्त्याहून कुठे आणली होती? दिल्ली. 1214 मध्ये त्यानं पहिल्यांदा भारताची राजधानी काय केली होती? डिक्लेअर केली होती. तो म्हणजे कोण होता? अल्तमश. कोण होता? अल्तमश. याच्या दरबारी 40 गुलामांचा गट होता. किती गुलामांचा गट होता? 40 गुलामांचा गट होता. याला काय म्हणलं होतं? तुर्कान ए शेहलगाह. काय म्हणलं होतं? तुर्कान ए शेहलगाह. आणि याच्यानंतर त्या बाकीच्या गोष्टी चालू होतात. त्याच्यानंतर अल्तमश नंतर एक जो महत्वाची येते ती म्हणजे कोण येते? रझिया सुलतान. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, सगळ्यांचा अलर्टनेस असू दे. बघा, पहिल्यांदा काय चालू झाली होती? दिल्लीचे सुलतान शाही. पहिलं घराणं कुठलं घराणं आले? गुलाम घराणं. गुलाम घराण्यामध्ये कोण आला होता? ऐबक. ऐबक नंतर कोण आला होता? अल्तमश. अल्तमश नंतर कोण आले होते? रझिया सुलतान. अल्तमशला मुलगा नव्हता, गादीवर बसायला कोण होती? रझिया सुलतान. ज्या इस्लामामध्ये महिलांना बुरखा पद्धत आहे, उमऱ्याच्या बाहेर पडायचं नाही, तिथं रझिया सुलतान राज्य करती म्हणून येते. लक्षात ठेवायचं. त्यामुळे पहिला प्रश्न जो येतो तो लक्षात ठेवा, पहिली मुस्लिम महिला राज्यकर्ता. काय होती? पहिली मुस्लिम महिला राज्यकर्ता किंवा हिंदुस्थानातली पहिली महिला शासनकर्ता. पहिली महिला शासनकर्ता ती म्हणजे कोण होती? रझिया सुलतान. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हिंदुस्थानातली पहिली महिला शासक कोण होती? ओके, हिंदुस्थानातील पहिली मुस्लिम महिला शासक कोण होती? इस्लाम वाचवण्यासाठी काय करण्यात आला? तिचा खून करण्यात आला. तिच्यानंतर जो आला तो कोण आला होता? बलबन. कोण आला होता? बलबन. बलबनने एक धोरण आणलं ते म्हणजे कुठलं होतं? रक्त आणि लोह. कुठलं होतं? रक्त आणि लोह. तू काय कर? इस्लाम स्वीकार, नाहीतर काय कर? तिथून निघून जा. तुला डायरेक्टली माझी तलवार काय करणार आहे? तुझा शिरच्छेद करणार आहे. आणि मग त्याच्यानंतर त्याने केलेल्या 2 पद्धती, सिजदा आणि पाऊस. कुठल्या लक्षाच्या? सिजदा आणि पाऊस ही पद्धत चालू करणार कोण होता? बलबन. कोण होता? बलबन. आणि बलबनचं एक गोष्ट लक्षात ठेवायची, बलबननं एक उत्सव चालू केला, नवराज. कुठला केला होता? नवराज. त्यामुळे 4 महत्वाचे गुलाम घराण्यामध्ये काय काय लक्षात ठेवा. पहिलं कोण लक्षात ठेवायचा? त्यानंतर इथं गुलाम घराणं संपतं आणि नंतर जे येतं ते म्हणजे कुठलं घराणं आहे? खिलजी. कुठलं घराणं आहे? खिलजी. आता खिलजी घराण्याची महत्वाची एकूण खिलजी घराणं 1290 ते कितीपर्यंत आहे? 1320. कितीपर्यंत आहे? 1320. इथं 3 महत्वाचे तुमच्या नोट्स मध्ये आहे, की नोट्सच करा, याच्या बाहेर प्रश्न पडणार नाही. ओके, खिलजी मध्ये 3 महत्वाचे येतात. ते म्हणजे कोण येतं? जलालुद्दीन खिलजी. कोण येतं? जलालुद्दीन खिलजी. दुसरा कोण येतो? अल्लाउद्दीन खिलजी. अल्लाउद्दीन खिलजी अकबर मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये सोडायचे नाही, त्यांच्यावर प्रश्न पडतो म्हणजे पडतो. दादा अल्लाउद्दीन खिलजी. आणि त्याच्यानंतर त्याचा मुलगा जो येतो तो म्हणजे कोण येतो? कुतुबुद्दीन मुबारक. कोण येतो? कुतुबुद्दीन मुबारक. बघा, ही लक्षात घ्या की पहिला जलालुद्दीन खिलजी काय झालं होता? जलालुद्दीन खिलजी. जलालुद्दीन खिलजी हा खिलजी घराण्याचा संस्थापक. काय होता? खिलजी घराण्याचा संस्थापक. आणि या काकानंतर त्याचा पुतण्या कोण आहे? अल्लाउद्दीन खिलजी. कोण आहे? अल्लाउद्दीन खिलजी. तो सत्तेवर येतो. अल्लाउद्दीन खिलजी की काही गोष्टी परीक्षेत विचारतातच, लक्ष ठेवायचं.
पहिल्यांदा मंगोलियावर आक्रमण करणार कुठलं आपण म्हटलं कुठलं म्हटलं होतं कान आलं ठेवा मी शब्द दाखवते उचलायची कुठलं आक्रमण मंगोलियावर आक्रमण करणारा पहिला कोण होता अल्लाउद्दीन खिलजी दुसरा प्रश्न नर्मदे पार कुठं चाललं नर्मदे पार भारतामध्ये काय होते नर्मदा नदी पार करून कोणीच येत नव्हतं नर्मदे पार आक्रमण करणारा पहिला जो होता तो म्हणजे कोण होता अल्लाउद्दीन खिलजी कोण होता अल्लाउद्दीन खिलजी त्यामुळे नर्मदे पार राज्य घेणारा जर कोण असेल तर तो कोण होता अल्लाउद्दीन खिलजी आणि नर्मदे पार त्यानं पहिलं आक्रमण केलं ते कुठे केलं होतं देवगिरी कुठे केलं होतं देवगिरी कधी केलं होतं 1206 कुठे केलं होतं 1206 त्यामुळे अल्लाउद्दीन खिलजीची हे महत्वाची लोक आता मी म्हटलं होतं की अल्तमश आला कोणाला होता अल्तमश आणि अल्तमशनं एक गोष्ट केली होती अल्तमशनं काय केलं होतं दादांनो डायरेक्टली अल्तमशनं इथं खलिफाकडनं कुठली पद मान्यता मिळवली सुलतान कुठली मिळवली तर स्वतःला खलिफा डिक्लेअर करणारा म्हणाले नाही खलिफाकडनं मान्यता कशाला घ्यायला पाहिजे मी स्वतः खलिफा आहे असं म्हणणारा जर कोण असेल तर तो कोण होता अल्लाउद्दीन खिलजी कोण होता अल्लाउद्दीन खिलजी याने दिल्ली जवळ एक शहर बसवलं ते शहर म्हणजे कुठलं होतं श्री आयफोनची श्री ओके गुगलचं जेमिनी आता अलीकडे चाललेलं आहे लक्षात ठेवा एआय मध्ये त्याच्यानुसार दिल्ली जवळ याने कुठलं शहर बसवलं होतं सिरी कुठलं बसवलं होतं सिरी आणि एक ट्रिक लक्षात ठेवायची अल्लाउद्दीन खिलजीच्या दरबारामध्ये आमिर खान होता कोण होता यु नो आमिर खान यु नो यु नो या आता जरा टक्कर हा यु नो ओके अल्लाउद्दीन खिलजीच्या दरबारामध्ये कोण होता आमिर खानच्या वरनं काय लक्षात द्यायचा अमीर खुसरो काय लक्षात द्यायचा अमीर खुसरो व्हेरी इम्पॉर्टंट लक्षात ठेवा अल्लाउद्दीन खिलजीच्या दरबारामध्ये कोण होता अमीर खुसरो कोण होता अमीर खुसरो आणि अमीर खुसरोला भारताचा काय संबंधला जातो पोपट काय समजतो पोपट भारताचा पोपट म्हणजे कोण होता अमीर खुसरो भारताचा पोपट कोण होता अमीर खुसरो आणि भारताचा पोपट म्हणजे म्हटला जातो तोता हिंद काय म्हटलं जातं तोता हिंद किंवा त्याला काय म्हटलं जातो उर्दू भाषेचा जनक काय म्हटलं जातं उर्दू भाषेचा जनक त्यामुळे तीन गोष्टी लक्षात ठेवायचा अमीर खुसरो आला रे आला भारताचा पोपट दुसरी महत्वाची उर्दू भाषेचा जनक आणि त्यानं आपल्याला दोन वाद्य दिली तबला आणि सितार कुठलं दिलं होतं तबला आणि सितार तो म्हणजे कोण होता अल्लाउद्दीन खिलजी त्याच्यानंतर जो आला कुतुबुद्दीन मुबारक ओके बाप एवढा एडा होता बापापेक्षा एडा पोरग कोण होतं कुतुबुद्दीन मुबारक याला कुठलीही निकिता कोण होती हा दरबारामध्ये लग्न अवस्थेत जायचा आणि शेवटी वैतागून त्याचाच जो काय होता कोण वजीर होता ते खुसरो खान त्याने त्याची काय केली होती खून केला होता किंवा हत्या केली होती आणि मग त्याच्यानंतर तिसरं घराणे येतं ते म्हणजे कुठलं घराणे येतं तुगलक कुठलं येतं ओके लक्षात ठेवा तुगलक घराण्याची तिघ जण पाठवू ओके आहेत सगळे हा तुगलक घराण्यामध्ये तिघ जण पाठवू पहिला कोण म्हणायचा गियासुद्दीन तुगलक काय म्हणायचा गियासुद्दीन तुगलक ज्यानं सुलतानपद मिळवायच्या आधीच कार्यक्रम झाला काय झाला होता सुलतानपद मिळवायच्या आधीच त्याचा कार्यक्रम झाला दुसरा जो होता तो काय लक्षात ठेवायचा एमपीटी काय लक्षात ठेवायचा एमपीटी आणि तिसरा जो लक्षात ठेवायचा तो फिरोजशाह तुगलक काय लक्षात ठेवायचा फिरोजशाह तुगलक कोण कोण लक्ष ठेवले गियासुद्दीन तुगलक एमपीटी आणि तिसरा कोण लक्ष ठेवला फिरोजशाह तुगलक मी जे सांगतोय 3 मिनिटांमध्ये 3 तिघांचं सांगतो गियासुद्दीन तुगलक लक्षात ठेवायचं याने एक शहर बसवलं तुगलकाबाद कुठलं बसवलं याच्या सत्कारासाठी मांडव उभा केला तोच मांडव याच्या छाताडावर पडला आणि याचा मृत्यू झाला ओके क्लिअर कारण गियासुद्दीन तुगलक दोन गोष्टी तुगलकाबाद आणि याच्या सत्कारासाठी काय उभा केला होता मांडव उभा केला होता तोच याच्या छाताडावर पडला याचा काय झाला होता मृत्यू झाला होता आणि मग त्याच्यानंतर जो येतो तो म्हणजे आपण गियासुद्दीन तुगलक नंतर काय लक्ष द्यायचं होतं एमपीटी काय लक्ष द्यायचं होतं एमपीटी एम म्हणजे कोण होतं मोहम्मद बिन तुगलक कोण लक्ष द्यायचा मोहम्मद बिन तुगलक कोण लक्ष द्यायचा मोहम्मद बिन तुगलक याला काय म्हणतात अचाट कल्पनांचा पुरुष काय म्हणतात अचाट कल्पनांचा पुरुष याचे वडील कोण होते गियासुद्दीन तुगलक कोण होते गियासुद्दीन तुगलक आणि गियासुद्दीन तुगलकांच्या वेलकम पार्टी जंगी स्वागत झालं पाहिजे वडिलांच्या स्वागतासाठी यानं दिल्ली शहराच्या बाहेर मस्त 2 बेस 2 टॉप लावले होते
मस्तपैकी कमान उभा केली होती. कारण आमचे पप्पा काय झाले होते, सुलतान झाले होते. फक्त इव्हेंट वाल्यांचे पैसे दिले नाहीत, मी देणार तुमची टेन्शन नका. हा तर काय झालं होतं, इव्हेंट वाल्यांचे पैसे दिले नाही आणि इव्हेंट वाल्यांचे पैसे न दिल्यावर जी कमान उभा राहिली होती ती कमान कुणाच्या छातावर पडली होती, गियासुद्दीन तुगलक. आणि तिथं त्यांचा काय झाला होता, मृत्यू झाला होता. असा हा कोण होता, MBT. याला काय म्हणतात, अचाट कल्पनांचा पुरुष. याच्या 3 गोष्टी फसल्या. पहिलं, यानं दिल्लीवरून कुठं आक्रमण करायला गेला, मंगोलिया. कुठे गेला, मंगोलिया. आणि सगळीकडे अफवा पसरली, MBT गेला. MBTचा कार्यक्रम झाला. हा दिल्लीवरनं कुठे चालला होता, मंगोलिया. कुठे चालला होता, मंगोलिया. तिथं हा इकडे निम्म्या वाटेत जातो, इकडे सगळीकडे प्रसिद्ध म्हटली नाही, MBT गेला, MBT गेला. हा परत आला, सगळ्यांना सांगायला मी आहे. थांबा. दुसरी गोष्ट, याने एक जे नाणं चालू केलं होतं ते कुठलं केलं होतं, तांबे. कुठलं केलं होतं, तांबे. त्याला कास्य म्हणतात. काय म्हणतात, कास्य. पण यानं काय केलं, सोन्याची नाणी बंद केली आणि कुठली केली, तांब्याची. पण प्रॉब्लेम झाला, आमच्या घरामध्ये आजीकडे काय होतं, तांब. काय होतं, तांब. प्रत्येक जण काय करू लागला, तांब्याची नाणी पाडू लागला. शेवटी जिहाद काढला, तुमची तांब्याची नाणी मला द्या, माझं सोनं तुम्ही घ्या. लोकांनी परत तांब्याच्या घरातल्या भाकरी होत्या त्या वितळवल्या आणि परत काय केली, तांब्याची नाणी चालू केली. सगळी तांब्याची नाणी कोणाकडं, राजाकडं. राजाचं सोनं कोणाकडं, प्रजेकडं. प्रजा श्रीमंत, राजाकडे. अशी परिस्थिती कोणाची होती, मोहम्मद बिन तुगलक. कोणाची होती, मोहम्मद बिन तुगलक. त्याच्यानंतर मोहम्मद बिन तुगलकाचं एक महत्वाचं, त्यानं राजधानी दिल्लीवरून कुठं आणायचा प्रयत्न केला होता, दिल्लीला. आणि MBT मध्ये लक्षात घ्यायचं, इथं कोण आहे, BT. कोण आहे, BT वर काय लक्ष करायचं, बहबूता. काय लक्ष करायचं, बहबूता. याच्या दरबारामध्ये एक होता, कोण होता, इब्न बतूता. कोण होता, इब्न बतूता. आहे तसा प्रश्न पडेल, अल्लाउद्दीन खिलजीच्या दरबारामध्ये कोण होता, अमीर खुसरो. कोण होता, अमीर खुसरो. आणि MBTच्या दरबारामध्ये कोण होता, इब्न बतूता. कोण होता, इब्न बतूता. हे आपलं चुकता कामा नाही. आणि मग त्याच्यानंतर जो येतो तो कोण येतो, फिरोजशाह तुगलक. कोण येतो, फिरोजशाह तुगलक. फिरोजशाह तुगलक आला रे आला की प्रश्न पडतो, कारवान निर्मितीचा जन्म. काय लक्षात द्यायचा, कारवान निर्मितीचा जन्म. हे कुणाला म्हटलं जातं, फिरोजशाह तुगलक. कुणाला म्हटलं जातं, फिरोजशाह तुगलक. त्यानं मेरठ कुठला शहर वसवलं, 1200 फळबागांची लागवड केली होती. आणि मग त्याच्यानंतर 2 घराणी येतात, एक म्हणजे कुठले येतं, सय्यद. आणि त्यानंतर कुठले येतं, लोधी. लक्षात घ्या, कुठलं घराणं लक्षात द्यायचं, सय्यद. कुठलं लक्षात द्यायचं, सय्यद. सय्यद घराणं आलं की 2 नावं लक्षात द्यायची, किमू. काय लक्षात द्यायचं, काय लक्षात द्यायचं, कुठलं घराणं, कुठलं घराणं, सय्यद घराणं. एका लक्षात द्यायचं, की म्हणजे कोण लक्षात द्यायचा, खिजर खान. आणि मू म्हणजे कोण लक्षात द्यायचा, मुबारक शाह. कोण लक्षात द्यायचा, बस. यांच्यावर तुम्हाला काही प्रश्न पडणार नाही. खिजर खान यानं काय केली होती, रयत याला पदवी लावली होती. मुबारक शाहनं मुबारक नावाचं याचं नाणं चालू केलं होतं. आणि त्याच्यानंतर जे घराणं येतं ते कुठे येतं, लोधी घराणं. कुठे येतं, लोधी घराणं. लोधी घराण्यामध्ये एवढंच लक्षात घ्यायचं, काय लक्षात द्यायचं, इब्राहिम. काय लक्षात द्यायचं, ब म्हणजे कोण होता, बहलोल लोधी. कोण होता, स म्हणजे कोण लक्षात द्यायचा, सिकंदर लोधी. आणि सगळ्यात महत्वाचा कोण होता, इब्राहिम लोधी. कोण होता, इब्राहिम लोधी. बघा, बहलोल लोधी काही महत्वाचं नाही, अफगाणी पठाण होता. सिकंदर लोधी लक्षात ठेवा. कोण लक्षात ठेवा, सिकंदर लोधी. कारण सिकंदरनं एक शहर बसवलं, ते शहर म्हणजे कुठलं होतं, आग्रा. कुठलं होतं, आग्रा. मी म्हटलं अल्लाउद्दीन खिलजीनं कुठलं शहर बसवलं होतं, कुठलं बसवलं होतं, आहेत का बाल्कनीवाली, ओके. अल्लाउद्दीन खिलजीनं कुठलं बसवलं होतं, सिरी. आणि इथं सिकंदर लोधीनं कुठलं बसवलं होतं, आग्रा. कुठलं बसवलं होतं, आग्रा. त्यामुळे आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. सुरुवात दिल्लीच्या सुलतानशाहीची कोणी केली होती, कुतुबुद्दीन ऐबक. कोणी केली होती, दिल्लीच्या सुलतानशाहीची सुरुवात कोणी केली होती, कुतुबुद्दीन ऐबक. तर दिल्लीच्या सुलतानशाहीची शेवट जर कोण असेल तर तो कोण होता, इब्राहिम लोधी. कोण होता, पहिला दिल्लीच्या सुलतानशाहीचा राजा कोण होता, कोण होता, तर शेवटचा कोण होता, इब्राहिम लोधी. कोण होता, इब्राहिम लोधी. आणि इब्राहिम लोधीचं महत्वाचं काय होतं की इब्राहिम लोधीचं जे युद्ध होतं, इब्राहिम लोधीचं पहिलं युद्ध जे होतं ते पानिपतची लढाई. कुठली लढाई होती, पानिपतची लढाई. आणि पानिपतच्या लढाईमध्ये पहिलं युद्ध बघा, पानिपतची लढाई, पानिपतची पहिली लढाई चालू होती. आणि पानिपतच्या पहिली लढाई जी होती ती 1526 मध्ये होती. आणि ती कुणाकुणामध्ये होते, बाबर वर्सेस कोण होता, इब्राहिम.
कोण होता? बाबर वर्सेस इब्राहिम लोधी. त्यामुळे पानिपतची पहिली लढाई कधी होते? 1526. आणि इथं जिंकतो कोण? बाबर. कोण जिंकतो? बाबर. आणि बाबर मग कशाची स्थापना करतो? मुघल बादशाह. कशी स्थापना करतो? दिल्लीच्या सुलतानशाहीचा शेवटचा कोण होता? इब्राहिम लोधी. कोण होता? इब्राहिम लोधीचं काय पराभव कोणी केला होता? बाबर. कोणी केला होता? बाबर. कधी केला होता? 1526. आणि इथं मग कुठली लढाई होते? पानिपतची पहिली लढाई. तिन्ही लढाया महत्वाच्या, तिन्ही लढाया सारख्या साध्या विचारल्या आहेत. पानिपतची पहिली लढाई 1526, पानिपतची दुसरी लढाई 1556, पानिपतची तिसरी लढाई 1761. एकूण पानिपतच्या किती लढाई झाल्या? किती झाल्या? पहिली कधी झाली? माझा आवाज पडतो. ओके, नाना पाटेकर सारखं नाना पाटेकर त्या सम्राटमध्ये म्हटला होता की माझा घरात खेळ जो असेल तर तुमच्या हातामध्ये चिप्स असेल आणि तुमच्या तोंडामध्ये पुढचा परफॉर्मन्स चालू असेल तो चिप्स तोंडापर्यंत जाता कामा नाही. मला ह्या साधारणतः 503 मधनं 523 आपल्याला 523 मधनं मला एक साधारणतः 100 पोरं अशी पाहिजे जी जीवाचं रान करणार असते. काय असते? जीवाचं. माझं एक आणि शब्द उचलते त्याचा परफेक्ट कार्यक्रम. ओके, लक्षात ठेवा. त्यामुळे पानिपतची पहिली लढाई कधी होते? 1526, 1556, 1761. पहिली पानिपतची लढाई कोणाकोणामध्ये होते? बाबर वर्सेस इब्राहिम लोधी. दुसरी कोणामध्ये होते? अकबर वर्सेस काय होते? अकबर वर्सेस. आणि तिसरी जी होती ती कोण होतं? अहमद शाह अब्दाली वर्सेस कोण होते? मराठा. कोण होते? मराठा. जिंकलं कोण? पहिल्या याच्यामध्ये बाबर, दुसऱ्या याच्यामध्ये अकबर, तिसऱ्यामध्ये कोण जिंकलं? अहमद शाह अब्दाली. पानिपतच्या एकूण किती लढाई झाल्या? 3. कधी कधी झाल्या होत्या? पहिल्यामध्ये कोण जिंकलं? बाबर. दुसरा कोण जिंकला? अकबर. तिसऱ्यामध्ये कोण जिंकला? अहमद शाह अब्दाली. इथं कोण होता? इब्राहिम लोधी. हेमू. आणि कोण होते? मराठी. आणि मग पानिपतच्या पहिल्या लढाईनंतर इथं जे चालू होतं ते काय चालू होतं? मुघल बादशाही. काय चालू होता? मुघल बादशाही. मुघल बादशाही जी चालू होती ती कधी चालू होते? 1526. कधी चालू होते? 1526. आणि 1526 मध्ये मुघल बादशाही चालू झाल्यानंतर इथं आपला कार्यक्रम चालू होतो. मुघल बादशाहीमधल्या जे होते त्यांना आता सुलतानच्या ऐवजी काय म्हटलं जाणार होतं? बादशाह. काय म्हटलं होतं? बादशाह. आता सुलतान म्हणायचं आहे, आता आपल्याला काय म्हणायचं होतं? बादशाह म्हणायचं होतं. आणि मग पानिपतची पहिली लढाई पार पडते आणि इथं मुघल बादशाही काय होते? चालू होते. इथं पहिले एकूण राजे किती लक्षात ठेवायचे? 6. कसं लक्षात ठेवायचं? बाहू. काय लक्षात ठेवायचं? काय लक्षात ठेवायचं? बाहू. बाहू नंतर लक्षात ठेवायचं ते म्हणजे काय होतं? त्यानंतर काय लक्षात द्यायचं? ज. त्यानंतर काय लक्षात द्यायचं? श. आणि त्याच्यानंतर जे लक्षात ठेवायचं ते म्हणजे कोण होता? औ. कोण होता? औ. ओके. बा म्हणजे पहिला कोण आला होता? बाबर. कोण आला होता? बाबर. त्याचा कालखंड 1526 ते 1500 किती होता? 30. त्याच्यानंतर कोण लक्षात द्यायचं? हुमायून. काय होता? हुमायून. 1530 ते 1540. आणि त्याच्यानंतर 1555 ते 1556. ओके. त्याच्यानंतर अकबर. किती लक्षात द्यायचा? 1556. कोण लक्षात द्यायचा? अकबर. अकबर कधीपासून? 1556 ते 1605. त्यानंतर कोण लक्षात द्यायचा? जहांगीर. कोण लक्षात द्यायचा? जहांगीर. जहांगीर कधीपासून? 1605 ते 1627. त्यानंतर कोण लक्षात द्यायचा? शहाजहान. तो कधीपासून? 1627 ते 1658. आणि औरंगजेब कधी लक्षात द्यायचा? 1658 ते 1707. ओके. काय लक्षात द्यायचं? बाहू अज शाह और. काय म्हणायचा? बाहू अज शाह और. बा म्हणजे जम. हू म्हणजे ब म्हणजे ज म्हणजे श म्हणजे और म्हणजे काय लक्षात ठेवलं? अज शाह और. काय लक्षात द्यायचं? बाहू अज शाह और. बा म्हणजे हू म्हणजे ब म्हणजे ज म्हणजे शाह म्हणजे और म्हणजे बाबर आला रे आला. बाबर आला रे आला म्हणायचं. मुघल बादशाही स्थापना करणारा कोण होता? कोण होता? स्वतःला त्याने एक पदवी लावली, कलंदर. काय लावली? लक्षात ठेवायचं याचं पहिलं आक्रमण 1526 च्या कधी झालं होतं? 1519. ते कुठं झालं होतं? भिरा. कुठं झालं होतं? पण पहिलं आक्रमण त्याचं फसलं. परत तो भारतामध्ये कधी येतो? 1526. कधी येतो? 1526. पण या दोन कालखंडामध्ये तो भारताचा अभ्यास करतो आणि युद्ध नीती तयार करतो. ती युद्ध नीती म्हणजे कुठली होती? तुलमुना. कुठली होती?
आणि पहिल्यांदा तो कशाचा वापर करतो? तोफांचा. कशाचा करतो? लक्षात ठेवा. त्यामुळं बाबरच्या युद्धनीतीला काय म्हणतात? तुलगुणा. आणि याने कशाचा वापर केला होता? तोफांचा वापर केला होता. आणि 1526 मध्ये कुठली लढाई होतो? पानिपतची लढाई. आणि काय चालू करतो? बादशाह. काय चालू करतो? याच्या क्रमाने लढाई 1526, 1527, 1528, 1528, 1529, 1530. एकूण त्याच्या काय आहे? पटापट लढाई. 4 लढाई तुम्हाला तिथं नोट्स मध्ये दिलेले आहेत. 1528 ची लढाई बघा, 1529 ची लढाई बघा, त्यानंतर 1530 ची लढाई बघा. त्या तुम्हाला लढाई फार महत्त्वाच्या राहणार आहेत. त्याच्यानंतर जो येतो बाबरचं आत्मचरित्र कुठलं होता? बाबरनामा. कुठलं होता? बाबरनामा. हुमायूनला एकूण 3 भावंड होती. 3 भावंडांचं महत्त्वाचं आहे. पहिला जो होता तो कोण होता? कामरान. त्याच्यानंतर कोण होता? अस्कल. ओके. त्याच्यानंतर कोण होता? जिंदा. कोण होता? जिंदा. कामरानकडे जो होता तो काबूल प्रांत होता. अस्कलकडे जो भाग होता तो गुजरातचा भाग होता. जिंदाकडे होता तो कुठला होता? संबळ. याने 3 भावांना वाटून दिलं आणि मग राज्य कुणी केलं होतं? हुमायून. कुणी केलं होतं? हुमायून. हुमायूनचे लक्षात ठेवायचं आत्मचरित्र हुमायून नाम आहे आणि ते तिच्या बहिणीनं लिहिलं होतं. त्या बहिणीचं नाव काय होतं? गुलबदन बैगम. काय होता? गुलबदन. इथे यांचे आत्मचरित्र सोपे. बाबरचं आत्मचरित्र बाबरनामा, हुमायूनचं हुमायूननामा, अकबरचं अकबरनामा. मग परीक्षेत हा प्रश्न पडणार नाही कुणी लिहिलं. कुणी लिहिलं. आणि 2च महत्त्वाचे. हुमायूनचं हुमायूननामा म्हणाली त्याची बहीण होती. कोण होती? गुलबदन बैगम. आणि अकबरावर प्रश्न पडला अकबरनामा लिहिणारा कोण होता? अबू फैसल. कोण होता? अबू फैसल. हे 2 प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचे. ते चुका कामा नाही. त्याच्यानंतर हुमायूनची लक्षात ठेवायचं 1530 मध्ये या राज्य स्थापन करतो. 1540 मध्ये त्याचा पराभव करणारा एक जो येतो तो कोण येतो? सुरी. कोण येतो? त्यामुळे लक्षात ठेवायचं सुरी मुघल बादशाही क्रमानं आहे का? क्रमानं नाही. त्यांना काय पडलेला आहे? खंड पडलेला आहे. आणि तो खंड कधीपासून कधीपर्यंत पडला होता? 1540 ते 1500. ओके. त्यामुळे लक्षात ठेवायचा मुघल बादशाही 15 वर्ष दिल्लीवर होती का? नव्हती. 15 वर्ष कधीपासून कधीपर्यंत? 1540 ते 1500 या कालखंडामध्ये मुघल बादशाहीला काय पडला होता? खंड पडला होता. आणि सुरी घराण्यामध्ये तिथं कोण होता? शेरशाह सुरी. कोण होता? शेरशाह सुरी. शेरशाह सुरी म्हटलं की बरं कशी लक्षात ठेवायची. त्याने एक रोड बांधला होता. त्या रोड म्हणजे कोण होता? ग्रँड. कुठला होता? ग्रँड. एका बाजूला तिथं काय विकलं जायचं? रुपया. काय विकला जायचा? रुपया. आणि एका बाजूला काय विकलं जायचं? तांब्याचं दामनानं. रुपया कशामध्ये विकलं होतं? चांदी. यानं एक पद्धत बंद केली ती म्हणजे कुठली होती? जहागीर. कुठली होती? जहागीर. आणि यानं एक शहर बसवलं ते म्हणजे कुठलं होतं? जुनी दिल्ली. कुठलं होतं? जुनी दिल्ली. 3 शहर बघितली बघा. पहिलं शहर अल्लाउद्दीन खिलजीनं कुठलं होतं? सिरी. कुठलं होतं? सिरी. सिकंदर लोधीनं कुठलं होतं? आग्रा. कुठलं होतं? आग्रा. आणि शेरशाह सुरीनं कुठलं बसवलं होतं? कुठलं होतं? जुनी दिल्ली. कुठलं होतं? जुनी दिल्ली. त्यामुळे इथं हुमायून लक्षात ठेवायचं. आणि इथं हुमायून आक्रमणात कोण होता? शेरशाह सुरी. काय काय चालले मॅटर काय ना? बादशाहीमध्ये पहिला कोण आला? बाबर. बाबर नंतर कोण आला होता? हुमायूनचं राज्य कधीपासून कधीपर्यंत झालं? 1530 ते 1540. 1540 ला काय संपलं होतं? त्याचं राज्य संपलं आणि कुणाचं राज्य आलं? सुरी. कुणाला? सुरी. हा भारतातनं बाहेर गेला. त्यानं सिरिया प्रांतामध्ये गेला. तिथल्या सिरिया प्रांतातल्या राजाच्या मुलीशी लग्न केलं. परत युद्धनीती केली. 15 वर्षानं परत आला आणि 15 वर्षानं त्यानं राज्य परत घेतलं. आणि तिथं जी लढाई होती ती म्हणजे काय होतो? तो कुणाला आलो? तो सिकंदर सुरी. कुणाला आलो? तो सिकंदर सुरी. आणि परत राज्य घेतो आणि काय स्थापन करतो? बादशाही. काय स्थापन करतो? बादशाही. काय काय चालले काल? हा कधी बाहेर पडला? 1530 मध्ये. ओके. राज्य कधी स्थापन केलं? 1530. कुठपर्यंत झालं? 1540. 1540 मध्ये कुणी हरवलं? कुणी हरवलं? 1540 ते 55 कुणाचं राज्य आहे? सुरी घराणं. कुणाचं आहे? सुरी घराणं. आणि सुरी घराण्यानंतर परत हा कधी येतो? 1555. पण 1 वर्ष जगतो. याचं एक महत्त्वाचं होतं ज्योतिषशास्त्र विश्वास होता. कशावर होता? ज्योतिषशास्त्र. आणि एका ज्योतिषाने सांगितलं होतं जाता जाता तुझा कार्यक्रम होणार अटका रोड जागेवर पडली. याच्या डोक्यामध्ये तेच आहे. आणि यानं काय केलं होतं? शेर मंडल लायब्ररी. कुठली होती? शेर मंडल लायब्ररी. त्याच्या पायरीवर घसरून पडून याचा काय झाला होता? मृत्यू झाला होता. वडिलांनी राज्य परत मिळवलं 1555 मध्ये. पण एका वर्षामध्ये मृत्यू झाल्यानंतर अवघ्या 14व्या वर्षी ज्याला राज्य सांभाळावं लागलं तो म्हणजे कोण होता? अकबर. कोण होता?
अकबरानं 14व्या वर्षी राज्य घेतलं आणि मग तिथं अकबराला एक लढाई लढायला लागली. ती म्हणजे कुठली होती? पानिपतची. कुठली लढाई होती? दुसरी लढाई. वय वर्ष किती आहे? 14. किती होता? 14. आणि इथं त्याला दुसरी लढाई लढायला लागली आणि ती आपण आता लक्षात ठेवली होती अक्क-हेमू. काय होती? अक्क-हेमू. अकबर वर्सेस कोण होतं? हेमू. अकबरकडनं लढला होता बैरम खान. कोण होता? बैरम खान. आणि हेमूकडनं लढला. हेमू कुणाच्या बाजूने लढला होता? सिकंदर लोधी. कोण होता? सिकंदर लोधी. लक्षात ठेवायचं अकबर आला की काही गोष्टी विसरायच्या असते. पहिली अकबराच्या काही गोष्टी लक्षात ठेवायची. पहिली जी ठेवायची ती म, त्यानंतर काय लक्ष ठेवायची? ई. काय लक्ष द्यायचं? ई. त्याच्यानंतर काय लक्ष द्यायचं? डी. आणि त्यानंतर काय लक्ष द्यायचं? फ. हे 4 अक्षर विसरायचे नाही. कुणाचं चाललंय? अकबर. अकबरसाठी काय लक्ष द्यायचं? म, ई, डी, फ. काय लक्ष द्यायचं? काय लक्ष द्यायचं? आणि 4 वर प्रश्न असतात म्हणजे असतात. 4 वर प्रश्न असतात म्हणजे असतात. काय लक्ष द्यायचं? म, ई, डी, फ. याच्यावरच प्रश्न पडणार आणि याच्यावरच विचारले. म म्हणजे कुठली पद्धत? मनसबदार. कुठली लक्ष द्यायची? मनसबदार. मनसबदारी पद्धत चालू करणार कोण होता? अकबर. कोण होता? अकबर. याने काय स्थापन केला होता? इबादत खाना. काय केला होता? ओके. दुसरं त्याने एक नवीन धर्म चालू केला. कुठला होता? दीन-ए-इलाही. कुठला होता? दीन-ए-इलाही. आणि हा प्रश्न मुंबई चालका पडला होता. तो म्हणजे कुठला होता? फतेहपूर सिक्री. गुजरात विजयानंतर त्याने काय बनली होती? फतेहपूर सिक्री. काय लक्ष द्यायचं? म, ई, डी, फ. काय लक्ष द्यायचं? म, ई, डी, फ. म म्हणजे काय लक्ष द्यायचे? मनसबदार. ई म्हणजे इबादत खाना. डी म्हणजे दीन-ए-इलाही. फ म्हणजे काय होता? फतेहपूर सिक्री. हे 4 चालू करणारा कोण होता? अकबर. आणि अकबराचं नवरत्न मंडळ दिले तुम्हाला त्या नोट्स मध्ये. त्यातल्या 4 व्यक्ती विसरू नका. 4 व्यक्ती विसरू नका. अकबर आला की कोण येणार? बिरबल. कोण लक्ष द्यायचा? बिरबल. त्याच्या दरबारामध्ये त्याचा सेनापती जो होता तो मानसिंग. कोण होता? मानसिंग. त्याच्यानंतर त्याच्या दरबारामध्ये एक गायक होता तानसेन. कोण होता? तानसेन. आणि चौथी व्हेरी इम्पॉर्टंट त्याच्या अर्थ खात्याचा प्रमुख कोण होता? तोडरमल. कोण होता? तोडरमल. त्यामुळे ह्या 4 नावं विसरायचे. अकबर आले की 4 नाव पाहिजे. अकबर म्हटलं की बिरबल. त्याचा सचिव होता म्हणजे दुसरा जो महत्त्वाचा होता कोण होता? मानसिंग. त्याचा कोण होता? सेनापती. तानसेन कोण होता? गायक. आणि चौथा जो होता तो व्हेरी इम्पॉर्टंट तोडरमल. त्याला काय म्हणलं होतं? अर्थ खात्याचा प्रमुख. काय म्हणलं होता? अर्थ खात्याचा प्रमुख. अकबर आले की एवढं विसरायचं नाही. तिथं एक महत्त्वाची लढाई लक्षात ठेवा. पहिली कुठली आहे? 1576. कुठली लढाई होती? हल्दीघाटची. हा सुद्धा प्रश्न पडला. हल्दीघाटची लढाई कधी झाली होती? 1576. आणि कुणाकुणामध्ये झाली होती? अकबर वर्सेस महाराणा प्रताप सिंह. आणि महाराणा प्रताप सिंह यांच्या पुढ्याचं नाव काय होतं? चेतन. काय होतं? चेतन. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे. त्याच्यानंतर अकबरानंतर कोणाला होता? जहांगीर. काय होता? बघे जहांगीरला 6 शब्दात संपवलं. या लक्षात. ओके. जहांगीरला काय लक्षात द्यायचं? 6 शब्दामध्ये संपवायचं. ते बघू सुद्धा नका. मी सांगते बघा. बघा जहांगीरचं चित्र न्यायी होतं. काय म्हटलं होतं? जहांगीरचं चित्र हा या काय झालं होतं? जहांगीरचं चित्र ओके. त्यानं 5व्या गुरुला धोक्याची घंटा दिली. काय म्हटलं? 5व्या गुरुला धोक्याची घंटा दिली. स्वतः लाहोरमध्ये राहिला. इंग्रजांना सुरतमध्ये पाठवलं. जा संपला विषय. काय म्हटलं बघा. काय म्हणायचं होतं? कोण चाललं होतं? जहांगीर. काय चाललं होतं? जहांगीर. काय म्हटलं होतं? जहांगीरचं चित्र कसं आहे? काय होतं? काय म्हटलं होतं? जहांगीरचं चित्र कसं आहे? जहांगीरचं चित्र कसं होतं? दुसरं काय म्हटलं होतं? त्यानं 5व्या गुरुला काय दिली? धोक्याची घंटा. 5व्या गुरुला काय दिली होती? धोक्याची घंटा. स्वतः कुठं राहिला? लाहोर. आणि इंग्रजांना कुठं पाठवलं? सुरत. कुठं पाठवलं? आता या काय म्हटलं होतं? जहांगीरचं चित्र काय होतं? न्याय. चित्र म्हणजे काय? चित्रकलेचा विकास कोणाच्या काय झाला? जहांगीर. कोण झाला? आणि न्यायी सगळ्यात न्यायी राजा कोण होता? जहांगीर. कोण होता? जहांगीर. पहिलं वाक्य काय म्हणलं होतं? जहांगीरचं चित्र काय आहे? न्याय. जहांगीरचं चित्र काय आहे? चित्रवर्णन चित्रकलेचा विकास. त्यानंतर महत्वाचं दुसरं काय म्हटलं होतं? त्यानं काय झालं होतं? न्यायी राजा. आता त्यानं 5व्या गुरुला काय दिली? धोक्याची घंटा. शिखांचे 5वे गुरु कोण होते? अर्जुन देव. याला फाशी देणार कोण होता? जहांगीर. कोण होता? जहांगीर. आणि त्याच्यानंतर धोक्याची घंटा म्हणजे काय होती? याच्या राजवाड्यासमोर घंटा होती. ज्याला न्याय मागायचे त्यानं काय करायची? घंटा वाजवायची. स्वतः कुठं राहिला? लाहोर. म्हणजे याची समाधी कुठं राहील? लाहोरमध्ये. आणि याच्याच कालखंडामध्ये इंग्रजांची पहिली वखार आली. कुठं आली होती? सुरत. कुठं आली होती? सुरत. काय झाले काल? कोण लक्षात ठेवायचं? शहाजहान. काय लक्षात ठेवायचं? शहाजहान. शहाजहान सुद्धा 4 शब्दात संपवायचं. शहाजहान सुद्धा काय संपवायचा? 5 शब्दामध्ये संपवा. बघी शहाजहान आला. लक्षात ठेवायचं जहांगीरचं चित्र. काय म्हणायचं? जहांगीरचं चित्र आणि शहाजहानची वास्तू.
काय लक्षात शहाजहानची वास्तू. जहांगीरचं चित्र शहाजहानची काय असली पाहिजे वास्तू. शहाजहानच्या वास्तूमध्ये पोर्तुगीज होते. काय म्हणायचं शहाजहानच्या वास्तूमध्ये पोर्तुगीज होते. वास्तुकलेचा सुवर्णकाळ म्हणजे कोण होता शहाजहान. आणि तिथं कोणाचा बंदोबस्त केला पोर्तुगीजांचा. ताजमहल मयूरासन. ताजमहल आणि मयूरासन. ताजमहल कुणी बांधला होता शहाजहान. कुणी बांधला होता शहाजहान. ओके लक्षात ठेवा 1632 ते 1652 ईशा काकुरी. काय लक्षात ईशा काकुरी. ईशा खान आणि मोहम्मद काकुरी यांनी बांधला. त्याच्यानंतर याचं जे तख्त होतं ते काय होतं मयूरासन. आणि त्याच्यामध्ये कुठला हिरा होता कोहिनूर. कुठला होता कोहिनूर. आणि कोहिनूरला कोण घेऊन गेले इंग्रज. कोण गेले इंग्रज. त्यामुळे शहाजहान लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर शेवटी कोण लक्षात द्यायचा औरंगजेब. कोण लक्षात द्यायचा औरंगजेब. आता महत्वाचं औरंगजेब आला की लक्षात ठेवायचं त्याला काय म्हणायचं आलमगीर. काय म्हणायचं ओके. तो सर्वात क्रूर होता. स्वतःला काय म्हणायचा जिंदापीर. काय म्हणायचा जिंदापीर. तो काय होता जिंदापीर. आणि बिना वाजवायचा. काय वाजवायचा बिना. चालू करायला लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी परत चालू करायला कोण होता शहाजहान. बंद करायला कोणाला आणायचं अकबर. तीर्थयात्रा कर जहागिरी पद्धत. त्यानंतर महत्वाचं काय होतं ब्राह्मणकडनं जिजिया कर. हे सगळे बंद कुणी केले अकबरानं. कुणी केले अकबरानं. चालू कुणी केले औरंगजेब. कुणी केले औरंगजेब. आणि वडिलांनी शहाजहान मुमताजसाठी काय बनला होता ताजमहल. यानं आपल्या पत्नीसाठी काय म्हणला बीबी का मकबरा. काय म्हणला होता बीबी का मकबरा. आणि त्याच्यानंतर शहाजहानला 4 पोरं होते. त्याच्यामधला एक पोरग्याचं नाव लक्षात ठेवा दारा शुको. कोण लक्षात ठेवा दारा शुको. या चांगला माणूस होता. यानं उपनिषदांचं फारसी भाषांतर केलं होतं. तरी या औरंगजेबाने त्याला मारला आणि स्वतः सत्तेवर आला होता. तो म्हणजे कोण होता औरंगजेब. कोण होता औरंगजेब. आणि मग दादानं जे चालू होतं की औरंगजेब ओके औरंगजेब आणि औरंगजेब काय करतो इथं सत्ता स्थापन करण्याचा औरंगजेब काय करत असतो सत्ता स्थापन करत असतो. भाषेमध्ये घराणं होतं का नाही एकच घराणं. आजोबा नातो पोरग सगळी घराणी चालवत होती. 200 वर्ष यांनी दिल्लीवरून सत्ता हलवली नाही. अहत तंजावर तर तहत पेशावर अहत काबूल ते अहत म्यानमार अखंड भारतभर ज्यांची सत्ता होती ती म्हणजे कोण होती मुघल बादशाह. कोण होती मुघल बादशाह. आणि त्याच्यामधला सगळ्यात टॉप कार्यक्रम जर कोणाचा असेल तर तो कोणाचा होता औरंगजेब. तो स्वतः होता सगळ्यात क्रूर आहे. सगळ्यात क्रूर आहे. तो म्हणजे कोण होता औरंगजेब. ज्या मुघल बादशाहीला कोणी हरवू शकत नव्हतं. ज्यांनी दिल्लीवरनं अख्खा भारत सांभाळला त्या औरंगजेबाला दिल्ली सोडायला या मुघल बादशाहीला भाग पाडणारी जर कोण होती ते छत्रपती शिवाजी महाराज होते. जर छत्रपती शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य विचारलं तर हे सांगा ज्या 250 वर्षामध्ये मुघल बादशाहीला कोणी हाकलू शकलं नव्हतं त्या मुघल बादशाहीचं तख्त दळमळीत करायला जर कारणीभूत जर कोण असतील तर ते कोण होते छत्रपती शिवाजी महाराज. अभिमानानं सांगता आलं पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराज खरे की ते मुघल बादशाहला कोणी हलवलं का नाही. पण हलवणारे कोण होते एवढंच नाही अख्खी दिल्ली सोडून औरंगजेब कुठं आला होता महाराष्ट्रात. आणि तिथंच गेला दखनीमध्ये. लक्षात ठेवा शिवाजी महाराजांना हरू शकला का नाही. शिवाला सुद्धा आमच्या हरू शकला नाही संभाजीराजांना. ते म्हणजे कोण होता औरंगजेबाला हरू शकला नाही. छत्रपती शिवाजी महाराज विचारले जे म्हणायच्या आधी गोष्ट लक्षात ठेवा ज्या मुघल बादशाहीला कोणी हरवू शकलं नव्हतं त्या मुघल बादशाहीचं तख्त ढासळणारे कोण होते छत्रपती शिवाजी महाराज. फक्त 35 वर्षाची कारकीर्द 50 वर्ष जवळ 35 वर्षे नाव होतं शिवाजी. उलट नाव केलं तर येतं आयुष्यभर शिवाजी ठरले. आणि कुठलाही हिंदवी स्वराज्य नसताना अखंड साम्राज्याची स्थापना केली ते म्हणजे कोण होते छत्रपती शिवाजी महाराज. मग औरंगजेब नंतर फारशी कोण येते 1858 मध्ये जो येतो तो लक्षात ठेवायचा. शेवटचा कोण होता बहादूर शाह. कोण होता बहादूर शाह जफर. मेरिटचा प्रश्न आला तर म्हणजे भारताचा इतिहास तुम्ही जर बघितला असेल साधारणतः किती प्रश्न पडले होते 4. मुंबई चालतला प्रत्येक ठिकाणी प्रश्न पडले होते. त्या नोट्स काही जाणार नाही.